हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण MPSC अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर जाहिरात क्रमांक 114 आणि सहाय्यक लेक्चरर अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 115 या दोनही परीक्षेसाठी किंवा दोनही पदासाठी अभ्यासक्रम हा एकत्र आलेला आहे आणि याची परीक्षा देखील एकत्रच होणार आहे. त्यामुळं आपण आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओजमध्ये मराठी विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण तयारी कशा पद्धतीने करत आहोत, योग्य मार्गक्रमण करत आहोत का नाही, त्यानंतर संदर्भ ग्रंथ याची जी सूची पाठवली होती, अनेक विद्यार्थ्यांचे मॅसेज आले किंवा त्यांच्या कमेंट आल्या की सर चांगले आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की एवढ्या जर संदर्भ ग्रंथ वाचले तर आम्ही IAS होऊ किंवा एवढा अभ्यास केल्यानंतर. तर या सर्वच बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर MPSC अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक किंवा अधिव्याख्याता लेक्चरर होणं हे इतकं सोपं नाही आहे. क्लास 1ची पोस्ट आहे आणि हे जर आपल्याला शक्य करायचं असेल तर अभ्यासक्रमामध्ये जे रेफरन्स बुक दिलेले आहेत, आपण जर 10वा घटक घेतला तर त्या 10व्या घटकामध्ये प्रत्येक निवडक साहित्यकृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक साहित्यिक आणि त्यानं लिहिलेली साहित्यकृती ही आपण अभ्यासणंच गरजेचं आहे. त्यातला जो सार आहे, त्यातलं जे विश्लेषण आहे, हे जर आपण कधी व्यवस्थित करू शकणार आहे ज्यावेळेस तुम्ही सर्व ती साहित्यकृती कधी काळी वाचली असेल, आत्ता ती रिवाईज केली असेल तर, किंवा त्याच्या ज्या नोट्स आहेत सारांश स्वरूपाच्या त्या तुम्ही वाचल्या तरच. अन्यथा तुम्हाला तो मुद्दा तुमचा तसाच बाजूला राहणार आहे. त्यावर जे प्रश्न विचारले जातील त्याचं उत्तर येणार नाही आहे. त्यामुळं जे विद्यार्थी मराठी विषयातून सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता या पदासाठी जाहिरात क्रमांक 114, 115 तयारी करत आहेत, तर त्यांनी एकतर सर्व व्यवस्थित ऑथेंटिक सोर्स आपण वापरले पाहिजेत किंवा त्याच्या सर्व नोट्सही ऑथेंटिक वापरल्या पाहिजेत. अभ्यास करत असताना तुम्ही त्या विषयाचे प्राध्यापक होऊन जाणार आहात, त्यामुळं त्या विषयाचं सर्व ज्ञान तुमच्याकडे असणं अवगत आहे, त्यांनी अपेक्षित ठेवलेलं आहे. त्यामुळं तो जो अभ्यासक्रम दिला आहे त्यानुसारच आपण सर्व संदर्भ ग्रंथ दिले होते आणि आपण आपल्या नोट्स देखील त्या सर्व सारांश स्वरूपामध्ये संदर्भ ग्रंथाच्या आहेत, त्यामुळं त्या 1600 ते 1700 पेजपर्यंत जाऊ शकतात. तर आपण सुरुवात करूयात. बघा, आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. एखादा मुद्दा आपण अभ्यासाला घेतला आहे, जसं घटक क्रमांक 1 भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान, हा अभ्यास कसा केला पाहिजे. तर प्रत्येक मुद्दा त्याचं विश्लेषण व्यवस्थित उदाहरणं दाखल्यासह आणि त्यानंतरनं त्या मुद्द्यावरचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, ज्ञानात्मक, आकलनात्मक आणि उपयोजनात्मक, नॉलेज संकल्पना किंवा कन्सेप्ट ओरिएंटेड, ज्याला आपण नॉलेज बेस म्हणतो, अंडरस्टँडिंग बेस आणि ॲप्लिकेशन बेस. तर बघा, हा जो पहिला घटक आहे त्यामधला क मुद्दा आहे, म्हणजे तिसरा मुद्दा आहे अ ब क, भाषा विज्ञान. तर भाषा विज्ञान संकल्पना सुरुवातीला आपण अभ्यासली पाहिजे. भाषा विज्ञान म्हणजे काय, त्याची संकल्पना कशी उदयाला आली. तर यामध्ये आपण भाषा विज्ञान संकल्पना, आपण बोलतो, लिहितो, ऐकतो, हे सगळं भाषेमुळं शक्य होतं. पण ही भाषा कशी काम करते. उदाहरणार्थ ध्वनीचा अभ्यास, क, ख, ग हे ध्वनी कसे तयार होतात. जसं की कमळ आणि कफाळ या शब्दामध्ये क समान असला तरी त्याचा वापर कसा वेगळा होतो हे आपण या ठिकाणी कमळमधलं क आणि कपाळमधलं क याचा उच्चार थोडा वेगळा आहे. हे झाला ध्वनीचा अभ्यास करणारं शास्त्र शाखा आहे. त्यानंतर शब्दाचा अभ्यास, मॉर्फोलॉजी, खेळणे, खेळाडू या शब्दामध्ये खेळ हा मूळ शब्द असला कसा बदलतो. बघा, खेळ त्यानंतर ने लागलं खेळणे, डू म्हणजे खेळाडू, अशा पद्धतीनं शब्दाचा अभ्यास या मॉर्फोलॉजीमध्ये केला जातो. त्यानंतर भाषा विज्ञानामधील ह्या उपशाखा म्हणता येईल वाक्यांचा अभ्यास. बघा, राम आंबा खातो आणि आंबा राम खातो, यात अर्थाचा फरक का पडतो. काय अर्थ. राम आंबा खातो आणि आंबा राम खातो, यामध्ये अर्थाचा फरक पडतो. शब्दांची रचना किती महत्त्वाची आहे या उदाहरणावरून आपल्याला समजतं. अर्थाचा अभ्यास म्हणजे बँक या शब्दाचे 2 अर्थ असू शकतात, नदी किनारा आणि पैशाची बँक. हे आपण संदर्भावरून कसे ओळखू शकतो की बँक हा शब्द कशासाठी वापरलेला आहे. त्यानंतर भाषेचा वापर, तुम्ही मित्राला म्हणता आज खूप गरम आहे, याचा अर्थ फक्त तापमान सांगणे नसून चला काहीतरी थंड पिऊया असाही असू शकतो. म्हणजे तुम्हाला शब्द त्याचा ध्वनी कसा निघतोय त्यानुसार त्याचा शब्दामध्ये वापर कसा म्हणजेच मूळाक्षरं, भाषेची निर्मिती कशी होते आणि भाषा विज्ञान
कसं अभ्यासलं जातं तर उच्चार ज्याला काही अर्थ नाही आहे, पण आपण अक्षरामध्ये ज्यावेळेस मांडतो त्या अक्षरानुसार ब क असा उच्चार करतो, म्हणजे त्याला आपण अक्षरामध्ये बांधतो आहे. त्यानंतर अक्षरापासून अर्थपूर्ण अक्षरापासून शब्द तयार होतो. जसं आपण बघा ब क, आता आणि ब यापूर्वीही आपण उच्चार करत होतो, पण त्याला कोणतंही शब्दामध्ये किंवा भाषेमध्ये बांधलं नव्हतं. पण असं याचा उच्चार सर्वमान्य झाला, ब याचा उच्चार सर्वमान्य झाला. याच्यापासूनच आपण बघा आई हा शब्द तयार झाला. याच्यामध्ये आणि आ आणि ई याच्यापासून अर्थपूर्ण शब्द होतो, आई, जननी, माता अशा पद्धतीनं. पण हे जर ई आ असं लिहिलं असतं, याच्यामध्ये अक्षर आहेत, हे ज्या ठिकाणी आई या शब्दामधले अक्षर या ठिकाणीही आहेत, पण याला अर्थ नाही, ई आ होतो आहे, त्यामुळे याला आपण शब्द म्हणतो का नाही आहे. त्यामुळे अल्फाबेट म्हणजे त्यानंतर अक्षर म्हणजे जे कधीही संपत नाही आहेत. पासून ज्ञपर्यंत आपण किती वेळा जरी हे अक्षर वापरले तरी हे संपतात का नाही आहे. ते अक्षर हे ज्यांचा शर होत नाही त्याला आपण अक्षर म्हणतो. आणि त्यापासून आपण शब्द कंचा तयार होतो, अक्षरांची अर्थपूर्ण मांडणी. या ठिकाणी बघा आई हा अर्थपूर्ण अर्थ आहे, म्हणजे हा शब्द अर्थपूर्ण आहे. पण याच्यामधला ई आपण घेतलं, याच्यामधलं आ घेतलं, ई आ केलं तर याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही, त्यामुळे आपण त्याला शब्द म्हणत नाही. म्हणजे अक्षरांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे शब्द, त्यानंतर शब्दांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे वाक्य, आणि वाक्यांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजेच परिच्छेद. बरोबर आहे. अशा पद्धतीनं साहित्य तयार होतं. आणि भाषाचा विज्ञान म्हणजे त्यामध्ये आणखी खोलामध्ये आपण जातो शब्दामध्ये आणि वाक्यामध्ये. मग शब्दानुसार आणि वाक्यानुसार आपण त्याचे काळ शब्दाच्या जातीनुसार शब्द कोणत्या पद्धतीचा आहे, कोणत्या प्रकाराचा आहे, कोणत्या शब्दाची जात आहे, हे आपण निश्चित करत असतो. अशा पद्धतीनं भाषा विज्ञान अभ्यासलं जातं. भाषा या सर्व गोष्टींचा अभ्यास भाषा विज्ञान या संकल्पनेमध्ये केला जातो. यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. थोडक्यात भाषा विज्ञान म्हणजे फक्त व्याकरण शिकणे नाही, तर भाषेच्या मुळाशी जाऊन ती कशी काम करते हे समजून घेणे आहे. ही एक अशी शाखा आहे भाषा विज्ञान जी आपल्याला मानवी मेंदू, संस्कृती आणि संवाद, बघा 3 बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मानवी मेंदू, आपला मेंदू आणि आपली संस्कृती आणि संवाद यांच्याबद्दल खूप काही शिकवते. त्याला आपण भाषा विज्ञान असं म्हणतो. यावरचे आपण प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात तेही बघणार आहोत. भाषा विज्ञान आधारित प्रश्न. बघा, कमळ आणि कपाळ या शब्दामध्ये क या ध्वनीचा अभ्यास भाषा विज्ञानाच्या कोणत्या उपशाखेमध्ये केला जातो? हा संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे, नॉलेज बेसवर आधारित आहे. वाक्यविज्ञान, रूपविज्ञान, स्वनविज्ञान, अर्थविज्ञान कशामध्ये केला जाणार आहे? तर याचा योग्य उत्तर आहे स्वनविज्ञान. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. स्पष्टीकरण. स्वनविज्ञान ही भाषा विज्ञानाची अशी उपशाखा आहे जी मानवी बोलण्यातील ध्वनीच्या निर्मितीचा, संक्रमणाचा आणि आकलनाचा अभ्यास करते. क हा ध्वनी कसा तयार होतो, त्याचा उच्चारणातील सूक्ष्म फरक, अतिशय छोटा फरक आणि वेगवेगळ्या शब्दामध्ये त्याचा वापर कसा होतो, या सर्वांचा अभ्यास फोनेटिक्समध्ये म्हणजे स्वनविज्ञानमध्ये केला जातो. सिंटॅक्स वाक्याच्या रचनेशी, मॉर्फोलॉजी शब्दांच्या रचनेशी, तर सेमॅस्टिक्स शब्दांच्या अर्थाशी संबंधित असतात. यावर बाकीच्या शाखा. त्यामुळे योग्य उत्तर आहे क पर्याय. स्वनविज्ञानामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न बघा, खेळणे, खेळाडू या शब्दामध्ये खेळ हा मूळ शब्द कसा बदलतो याचा अभ्यास भाषा विज्ञानाच्या कोणत्या घटकात केला जातो? वाक्याचा अभ्यास, शब्दाचा अभ्यास, ध्वनीचा अभ्यास, अर्थाचा अभ्यास. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शब्दांचा अभ्यास. बघा, शब्दांचा अभ्यास म्हणजे मॉर्फोलॉजी ही भाषा विज्ञानाची अशी उपशाखा आहे जी शब्दांच्या रचनेचा, शब्द कशा पद्धतीने रचला जातो, रचनेचा आणि शब्दामधील लहान अर्थपूर्ण घटकाचा मॉर्फिम्स अभ्यास करते. खेळ हा मूळ शब्द असून त्याला लागणारे प्रत्यय, ने, आडू यामुळे शब्दांचे रूप आणि अर्थ कसे बदलतात याचा अभ्यास मॉर्फोलॉजीमध्ये केला जातो. शब्दाचा अभ्यास. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, बँक या शब्दाचे नदी किनारा आणि पैसे व्यवहार करण्याची जागा असे 2 वेगवेगळे अर्थ असणे हे भाषा विज्ञानाच्या कोणत्या उपशाखेचे उदाहरण आहे?
प्रमाणविज्ञान, वाक्यविज्ञान, स्वनविज्ञान, अर्थविज्ञान. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर अर्थविज्ञान. अर्थविज्ञान ही भाषा विज्ञानाची अशी उपशाखा आहे जी शब्द, वाक्य आणि इतर भाषिक घटकांच्या अर्थाचा अभ्यास करते. बँक या शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असणे आणि ते संदर्भावरून कसे बदलतात हे सिमॅस्टिक्सच्या अभ्यासाचे उत्तम उदाहरण आहे अर्थविज्ञानाचं. प्रमाणविज्ञान भाषेच्या संदर्भात वापरण्याचा अभ्यास करते, तर अर्थविज्ञान वाक्याच्या रचनेचा तर फोनेस्टिक्स ध्वनीचा अभ्यास करते. चौथा प्रश्न आहे, राम आंबा खातो आणि आंबा राम खातो या दोन वाक्यामधील अर्थाचा फरक शब्दाच्या रचनेमुळे होतो. भाषा विज्ञानाची कोणती उपशाखा या रचनेचा अभ्यास करते? प्रमाणविज्ञान, वाक्यविज्ञान, रूपविज्ञान, हिस्टोरिकल लिंग्विस्टिक्स. योग्य उत्तर काय आहे? ब पर्याय, वाक्यविज्ञान. वाक्यविज्ञान ही भाषा विज्ञानाची अशी उपशाखा आहे ज्यामध्ये वाक्याच्या रचना म्हणजे शब्दांना एकत्र जोडून म्हणजे शब्दांची अर्थपूर्ण मांडणी कशी आहे बनते, याचा नियम काय आहेत याचा यामध्ये अभ्यास केला जातो. दिलेल्या उदाहरणात शब्दांची जागा बदलल्याने वाक्यांचा अर्थ कसा बदलतो हे सिंटॅक्सच्या अभ्यासातून स्पष्ट होते, वाक्यविज्ञानाच्या अभ्यासातून स्पष्ट होते. पुढचा प्रश्न आहे, भाषा विज्ञान म्हणजे काय? फक्त व्याकरण शिकणे म्हणजे भाषा विज्ञान का? भाषेचा वैज्ञानिक अभ्यास करणे म्हणजे भाषा विज्ञान का? फक्त नवीन भाषा शिकणे म्हणजे भाषा विज्ञान? भाषामधील साहित्याचा अभ्यास करणं. काय योग्य उत्तर? तर योग्य उत्तर आहे भाषेचा वैज्ञानिक अभ्यास. भाषा विज्ञान म्हणजे भाषेचा वैज्ञानिक आणि पद्धतशीर अभ्यास करणे. यात केवळ व्याकरण शिकणे किंवा नवीन भाषा शिकणे एवढेच समाविष्ट नाही, तर भाषा कशी निर्माण होते, ती कशी वापरली जाते, तिचे विविध घटक जसं ध्वनी, शब्द, वाक्य, अर्थ कसे कार्य करतात आणि कालांतरानं तिच्यामध्ये कसे बदल होतात या सर्वांचा सखोल अभ्यास यात केला जातो. साहित्याचा अभ्यास हा भाषा विज्ञानाचा भाग नसून तो साहित्य अभ्यासामध्ये येतो. अशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत मराठी विषयाचा मुद्देसूद आणि प्रत्येक मुद्दा आपला कव्हर कसा झाला पाहिजे पूर्ण 10 घटकांचं, म्हणजे आपण 5 कोर्स सुरू केले त्याचा आपण प्रत्येक सूक्ष्मातील सूक्ष्म म्हणजे छोट्यातील छोटा मुद्दा त्याचं विश्लेषण आणि त्याच्यावर कमीत कमी आपण 15 प्रश्न सरावासाठी देतो आहे. आणि टेस्ट सिरीजचं वेगळंच असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे. सर्व 10 घटकांच्या नोट्स साधारणतः 1600-1700 पेजच्या असतील. PDF स्वरूपामध्ये त्या उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर सर्व घटकावर आधारित आता आपण 3ऱ्या घटकापर्यंत 3 घटक संपत आलेले आहेत. उर्वरित 7 घटकांचे लेक्चर्स लाईव्ह आणि मागचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. त्यानंतरनं पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव टेस्ट ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं ऑनलाईन जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण जरी कमेंटमेंट 10 टेस्टही करत असलो तरी 100 प्रश्न 1 तासाचा वेळ असेल, निगेटिव्ह सिस्टीम असेल, जेणेकरून आपल्याला परीक्षेला कशा सामोरं जायचं हे तुम्हाला त्यामध्ये सराव होणार आहे. अशा पद्धतीचा कोर्स मराठी विषयाचा आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, त्यानंतरनं हिंदी या विषयाचे कोर्स चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी 96890477 या क्रमांकाला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेज करू शकता किंवा ऑल एक्झाम कट्टा ह्या सिम्बॉल असणारं हे चिन्ह असणारं ॲप ऑल एक्झाम कट्टा ॲप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करून देखील कोर्स परचेस करू शकता. ॲपवरून जॉईन करायचं असेल तर 4000 रुपये फीस आहे. ते GST सहित ते 4100 रुपयामध्ये जातं. जर तुम्हाला कोर्स 4000मध्ये हवा असेल तर तुम्ही डायरेक्टली या नंबरला गुगल पे, फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला आणि ॲप डाउनलोड केलेला मोबाईल नंबर पाठवायचा आहे. आपल्याला ॲपवर देखील जॉईन केलं जाईल आणि व्हॉट्सअपचे आपले विषयवाईज वेगवेगळे गट आहेत, म्हणजेच त्या ग्रुपला देखील तुम्हाला मराठी विषयाच्या ग्रुपला जॉईन केलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी ॲपच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या पद्धतीच्या सर्व अपडेट इथून पुढे उपलब्ध होतील. धन्यवाद.